आसनवाडी प्रसादी भरती मारून मंडळ, आसनवाडी प्रसादी भरती मारून मंडळ सविनय एक काल्पनिक मोहनाट्य, एक काल्पनिक मोहनाट्य आगामी आकाश पिंडाचा घडवणारे हसवाचा विरोध, आगामी आकाश पिंडाचा घडवणारे हसवाचा विरोध काही मोहनाट्य आपल्यासमोर सादर होत. या पाच कलाकारांना या पाच कलाकारांना आपल्या मदत घेऊन या मोहनाट्याला चांगल्या प्रकारच्या प्रतिसाद कशाही माध्यमातून आपल्यासमोर मोहनाट्य सादर करू. या मोहनाट्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा पाच परिचय आपल्यासमोर सादर करू. या मोहनाट्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे पाच परिचय आपल्यासमोर सादर करू. साहिल बने मृदुंगमणी परेश सिद्ध ऑर्गन मास्टर किशोर सिद्ध ऑर्गन मास्टर किशोर सिद्ध साऊंड सर्व्हिस कसबा राजा महिपाल राजा महिपालाच्या भूमिकेत रुपेश गणसी सेनापती या भूमिकेत शस्त्र पडत आपल्यासमोर सादर आहोत. प्रधानच्या भूमिकेत अमोल गणसी माधवी प्रियेश गणसी राजकुमार युवराजच्या भूमिकेत साहिल गणसी अंजलीच्या भूमिकेत आदित्य बागवे शिपाई श्यामाली अशोक पडत सिद्धेश गणसी रसिक हो आगामी आकाश पिंडाचा घडवणाऱ्या हसवाचा विरोध असे भरलेले मोहनाट्य महाकाळीचा बळी अनुज साऊंड सर्व्हिस कसबा खूप सुंदर आणि साऊंड सर्व्हिस लाभले नाही. धन्यवाद. समाज मुजिक समाज अनुज साऊंड सर्व्हिस प्रतिभा संगमेश्वर जाखमता प्रसन्न अनुज
बाकी काय म्हणतोय हो तो बाकी काय माझं लग्न नाही झालं लग्न नाही आलंय माझं लग्न नाही झालंय लग्न एक पोरगी आहे हा हा माझी मेमणी आहे काय बोलतोस काय अर्जुन काय होय? हा चांगली शिकलेली MBBS शिकलेली आहे MBBS? हा अरे बापरे, MBBS. मी इथं पहिलीला पण नाही गेलो आणि मेवणी MBBS. झालं तू चालू घेतली एकदम चांगली पोरगी हा, आहे एकदम सुंदर चांगली होय पोरगी आज आहे. जयेंद्रन पण केला आणि ती पण सुंदर होता माझी मेमणी आहे रे होय मला बा 3-4 वर्षाला पोरगी भेटत नाही पोरगी भेटत होय नाही तुझ्या मित्र पालू हा मग मेवणीला बोलून घे बोलून घेऊ होय पण बघ मी जे नाही शिकलोय ना तर तिला अजिबात माहित नाही पडायला पाहिजे. चालत तिला ती काय तुला बोलायची नाही काय बोलतो हा ती काय तुला तू बस तिथं बसणार तू बोलत तर बस तिथं बसणार आणि उठ तिथं उठणार काय बोलतो हा 15वी शिकले ना 15वी शिकले. तिला मी एक आयडिया करतो हा मी पण असं त्याला सिरियलला दाखवतो हा चालेल मी खाईन गुटखा हा आणि इंग्लिश पेपर घेणार समोर काय म्हणतो आणि पच तरी खायला ती वाटत की इंग्लिश वापताय हा. बरोबर ना हा. माझ्या बोलून घेऊ हो आवाजाने चांगला खोटा बघितला की ती पण बोलेल हा बरोबर बोल. तुमच्या मेमणीला बोलवून घ्या बोलून घेऊ होय ए हेमलता येते आवरायला टाइम लागतो नवीन पिढी आहे तुमच्या नावाचं लावतोय कुकू अडाणी सकू तुमच्या नावाचं लावतोय कुकू आणि शोभल का या बालूची एवढी सांगा तुम्हाला 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 शोभल का मी अडाणी सकू तुमच्या नावाने लावतोय कुकू मी अडाणी सकू तुमच्या नावाने लावतोय कुकू कपाळी शोभल का या बालूची एवढी सांगा तुम्हाला शोभल का या बालूची एवढी सांगा तुम्हाला शोभल का या बालूची एवढी सांगा तुम्हाला शोभल का या बालूची एवढी तुम्हाला शोभल का एका जागेवर उभी राहा भाऊजी कशाला आवाज द्या लग्न करायचं ना नवरेच आहे त्याला पण लग्न करायचं तर तुला पण करायचं बालू तू एका जागेवर उभी राहा तू दोन जागेवर उभी राहा. हे बालू ही बघ, ही माझी मेवणी. काय बोलतोस का होय आमच्या तुला माहिती आहे ना चहा पाणी घ्यायला लागते काय पाणी ना बरोबर ना हा होय तिला सांगायला लागेल ते. सांगायला हा नवीन पिढी आहे ना होय का? हा समजत नाही जरा होय ती मला चाय देणार हा काय दे मी तिला माझं देणार हे काय म्हणतो काय दे ना मी माझा पुढा देणार तिला असं बोल. मग आपलं तिन्हीच आहे काय? होय तिला सांगतो तू एका जागेवर उभा राहा तिकडे तिकडे हलू नको काय घेऊन जाय हा? तुला पसंत केलं तर लग्नावरती नाही तर नाही करणार हा भाऊ लक्ष घेऊ काय घालत असता तुला प्यायला भेटला का काय भाऊजी खरं नाहीये गेलं नाही? नाहीये बरं बरं चालेल चालेल आता ते ए बोला ए कसं वाटलंय काय नवीनच आहे आता तसं नवीन नाही हे नवीन आहे काय ते चुकायचं आहे बालू तुझं मेवणीन कलिंगड तोडला नाही तर पलीकडे आलाय होय तर रात्री लय झालं ना तर खाल्ला काय बोलतो तर एकटीच राहिलं गेलंच नाही कुठं होय होय तिला मग खाऊन वय वाढलंय की काय होय तर आता गरमी चालू आहे ना अरे मी 4-4 दिवसाचं खातो माझं मग वाढलंय आता नवीन सांगतोय नवीन पिढी आहे नवीन पिढीला इथे काहीतरी घ्यायला लागतं. काहीतरी घोटाळा दिसतोय नाही हे घोटाळा बिटाळा काय नाही काय बोलतोय एकदम चांगली पोरगी आहे हो लग्न होतं करायचं नाही, आपल्याला जमणार नाही. काय करणार? हे आपल्याला जमणार. बोलतो मला लग्नात नाही हे आपल्याला जमणार नाही काहीतरी घोटाळा दिसतोय त्या घोटाळा बिटाळा काय नाही काय बोलतोय सर? नाही नाही होय मग काय बाकी आली? बाकी काय नाही एवढं तिला काय प्रश्न विचारायचा असलं तर विचारून घे तुला काय त्यांना विचारायचं असलं तर विचारून घे काय नाही काय
काय नाही होय बांधो काय म्हणतो ही माझ्या पत्रात भेटली आणि ही कसली ईमेल भेटली नाही मग आता बोलत होतं कटिंग झाला मग सांगतो तुला बाहेर नाही गेलं इथं होय इथंच आहे तुम्ही काहीतरी कुठला प्रकार तर विचारून घ्या तिला हा कुठला प्रकार भाई हो भाऊजी हा मी इंग्लिशच्या पेपरसाठी हा एक्स्ट्रा क्लास चालू केले एक्स्ट्रा क्लास चालू केलं तर काय केलं त्या मास्तराने मला काय केलंय मलाच माहित नाही मला माहिती नाही मग तुझीवर होतीस ना ही एक्स्ट्रा क्लासची करामत आहे आणि पास झाली चांगल्या मार्कानं पास झाली एमबीबीएस केलं नाही MBBS म्हणजे काय हो MBBS म्हणजे महेश बांधा बांधा सुटली हा, ती पण सुटली म्हणजे बांधता बांधता सुटली आणि ही काय सुटली हा आणि मला ही भेटली ही आली घटली करून घे तू हा चांगलं आहे ना? नाही चांगलं नाही बाबा तुला काय करायचंय अरे आपल्या परंपरा आहे आपल्या परंपरा आहे की मी लग्न करून गेलो हा बरोबर आहे हा. काही विचारल हा, मग काय सांगितले काय सांगणार आपण मोठी मोठी एक नारळ भरतो की काय होय मग हे काय सांगणार आपण नारळ पहिलाच नाही सांगायचं नारळ पहिले नंतर देव. अरे नारळ केवढा एवढा नारळ आता वाढलाय ना वाढलाय ना? वाढलाय नारळ मग मी हुशार आहे माहितीये काय काय म्हणतो आईला काय सांगणार माहितीये काय काय सांगते आई हा आपल्यामध्ये ना हा एका नारळाने ओटी भरतात हा पण हिची आई ओटी ना पत्त्याने भरलेली आहे बाबा हिला नागराला न्यायचं नाही बिंदास होय हा ट्राय मारून ये का बोलतोस का आणि जमलं नाही तर जमलं नाही तर सोडून दे सोडून दे हा. आणि मग ती तुला काय बोलणार नाही ना, तू तिला काय बोलू नको नागायला 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 ओ, हिला बाहेर याचा नागायला 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 ओ, हिला बाहेर याचा नागायला नादायला 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 हो हिला बहिणी याचं नादायला 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 हो हिला बहिणी याचं नादायला नागायला नागायला ओ, हिला बाहेर याचा नागायला 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 नादायला 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 हो हिला बहिणी याचं नादायला 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 हो हिला बहिणी याचं नादायला आलं चल माझा हिला घेऊन जात नाही कोण कोण तुझे मी नाही जाणार आता कोण वाढलेली आहे तर बोल त्याला घेऊन जा जा म्हणलं. महाराज इथे निघतात ना पाडा बांधून ठेवलाय काय बोलले महाराज पाडा कसा आहे पाडा बांधून ठेवला वाड्यात कालवाच्या वाड्यात पाडा माझा ठेवलाय बांधून पाडे तुमची लावले तोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडे तुमची ठेवले तोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडी तुमची नावं सोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडी तुमची नावं सोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडे तुमची लावले तोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडे तुमची लावले तोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडी तुमची नावं सोडून पाडा माझा ठेवलाय बांधून पाडी तुमची नावं सोडून काय चाललंय? मी तुम्हाला बाहेर घेण्यासाठी सांगितलंय. आमच्या कायला खासदार आहे तुमचा हा नाच गाण्याचा कार्यक्रम तुम्ही चालू केलात. नाही, आम्हाला चर्चा आहे. बाई, बोला महाराज तुम्ही आजच्या वेळेस जाऊन बाहेर जा. येतो महाराज
आमच्या गेल्यावरती पाहिलं हो जावा. मला नाही जायचं. नाही त्याला नाही सांगितलं, मला नाही. जात. जाऊ. मलाच बोलतात कांचनपुराचे राजे आमचे माझे राज्य किती आनंदी आनंदात चालत होते, परंतु आमच्या सुख समृद्धीमध्ये एकाच गोष्टीची उणीव भासत होती, ती म्हणजे आम्हाला संतान नव्हते. परंतु आता आई महाकालीच्या कृपेने आमच्या राणी सरकारना हे युवराजांना जन्म दिला आहे. आमची राणी सरकार त्यांना जन्म देऊन मृत्यू झालाय. आमच्या युवराजांच्या नशिबी काय दिलं असावे हे ईश्वरालाच ठाऊक आहे, परंतु आता त्याचा विचार न करता विचार करणं व्यर्थ आहे. राजसेवक प्रधानजी आणि आदिताईंना दरबारमध्ये हजर करा. या गरीबाची आठवण कशी काय झाली? आदिताई, तुम्हाला तर माहीतच आहे, आमच्या विरोधांना जन्म देऊन राणी सरकार स्वर्गवासी झाला तेव्हापासून तर आता पाळणा करून तुम्ही आमच्या विरोधांना पोटच्या पोरासाठी सांभाळले. नाही नाही महाराज, तुम्ही असं बोलू नका. आपली युवराष्ट्र शर्यतीचे पुरोदीपक आहेत, त्यांची सेवा करणे ही माझे भाग्य समजते. आदिताई, हे तुमचं मोठेपण आहे. अहो, तुमचे उपकार आमच्या काळजाचे तुकडे करून त्या चरणाची टाकली तर भेटणार नाही. महाराज, तुम्ही युवराजांची चिंता अजिबात करू नका. आदिताई, युवराजांना राणी सरकार सोडून गेल्यापासून तुम्ही त्यांचे सांभाळ केला, त्यांना शिक्षण दिलं, यापुढे त्यांचे असे तुम्ही सांभाळ करा. या तुम्ही प्रधानजी, या तुमचे काम आहे. माझी जरी आमची धर्मपत्नी असली तरी ते आपल्या विरोधावर खूप प्रेम करते. त्यामुळे आपल्या विरोधांना सर्व शिक्षणामध्ये पारंगत या प्रदर्शन करावी. मी विधात राहा. प्रधानजी, तुमचं बोलणं म्हणजे एखाद्या शिकून निघालेल्या मोठीप्रमाणे आहे. राजसेवक बोला महाराज. राजसेवक बोला महाराज. सेनापतीला दरबारामध्ये हजर करावे. काय म्हणतो? सेनापतीला बोलायला सांगताय. आपण शिक्षणामध्ये सेनापती काय आपण जातोय काय सावकार घेऊन ताशे आमच्या बापाला काय फुकटचा पगार घ्यायचा आपण तुला तर काय नाही नाही त्याला तू घेऊन ये, माझ्या जपायला नाही जा. महाराजांच्या चरणी प्रणव असो. महाराज, आम्हाला एक ऐके बोलावण्याचे कारण कोणते? सेनापती, तुम्ही समजता तसं मुळीच कारण नाही. महाराज, जोपर्यंत तुमच्या आणखी सेनापती ह्या राज्यामध्ये असताना ह्या राज्याचे नाव काय तुम्ही उज्ज्वल राहील. महाराज, जर कोणत्या एखाद्या राज्याने आपल्यावर हल्ला केला असेल तर तसे सांगा. आम्ही आमच्या प्राणाची बाजी लावून आपले राज्य सदैव उज्ज्वल करू. आवडा मारतोय. सेनापती, तुम्हाला तर ठाऊकच आहे, आमच्या विरोधांना जन्म देऊन राणी सरकार स्वर्गवासी झाला का येत्या विजयदशमीला युवराजांचे राज्याभिषेक करायचे आम्ही ठरवलं आहे. महाराज, आपली बातम्या साऱ्या जिल्ह्याला आनंदच होईल. सेनापती, यावर तुमचे काय मत आहे? महाराज, आपल्या बोलण्याचा तर आम्हाला आनंद होत आहे. बरोबर, आनंद झाला. पण काय सेनापती, स्पष्ट बोलावे. महाराज, आपल्या युवराज म्हणजे नुकते धुमकलेले पुष्पकडे त्यांना साधे बोबड्या बोली बोलता येत नाही, म्हणून म्हणतो युवराजांचे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्या समोर अशी आमच्या. महाराज, सेनापतीचा मुद्दा वर्तमान काळात बरोबर असला तर आज रक्षण उद्या भक्षण बनणार नाही हे कशावरून? महाराज, तुम्ही एकदा आपला विचार करावा. शाबास सेनापती, तुमच्या बोलण्यामध्ये सेनापती, या तुमच्या बोलण्यामध्ये सत्य आहे. तुमचे बोलणे म्हणजे आम्हाला काय आहे ते ठाऊक आहे. सेनापती, येत्या विजयदशमी दिवशी युवराजांचे राज्याभिषेक करायचे आहे. महाराज, आपले बोलणे म्हणजे एखाद्याला कान लागल्यानंतर वेग खोकल्यासारखे आहे. त्या प्राण्यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. सेनापती,
तुम्ही समजता असं काहीच नाही. तुम्ही आमच्या कायद्याचे बंदे आहात. ठीक आहे, तुम्ही म्हणता की पूर्व दिशा आणि तुम्ही म्हणाल त्या मोशा, तुमच्या आज्ञा आम्ही अवश्य पाळू. त्या तुम्ही पूर्ण राज्यामध्ये दवंडी द्या आणि युवराजांच्या राज्यबंदीची तयारी करा. ठीक आहे महाराज, तुम्ही युवराजांच्या राज्याभिषेकाची तयारी करा. आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. चला तर. अरे राजा चंद्रसेना आणि प्रधानजी दोघांनी मिळून सगळ्यात मोठा अपमान केला. बदला घेतल्याशिवाय तुमच्या हे राज्य असेल केल्याशिवाय हा सेनापती शांत बसणार. आम्ही तुमच्या भोवती अत्याचार झाले पसू त्या जवळ पकडून तुमच्या स्वप्नाची रात रांगोळी नाही झाली. नाव सांगणार नाही. शिपाई पाठच्या गेटवर जाऊ. पाठच्या गेटवर शिपाई पाठच्या गेटवर जाऊ. पाठच्या गेटवर जाऊ. ओ बाबाजी आनंद वाटे मनाला, ओ बाबाजी आनंद वाटे मनाला. पाठच्या गेटवर जाऊ. पाठच्या गेटवर काय सांगतोय? पाठच्या गेटवर काय वाढलीला काय आहे? गावा म्हणतो ना तुम्हाला काय म्हणतो सकाळी असताना आलो होईल ना. तुला सांगतोय. सेवक तुम्हाला त्याच्यात पाठच्या गेटवर जाऊ. अरे त्याची चिंता तू करू नको. मागताय दुसरं निमंत्रण द्या. निमंत्रण पत्रिका टाकूया. राजा चंद्रसेना सभेमध्ये माझा अपमान केलंस काय? त्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय तुझ्या हे राजा हाती केल्याशिवाय हा सर सेनापती शांत बसला नाही. येतो. राजसेवक पाठच्या गेटवर आहेत आणि चंद्रसेन महाराज तर झोपी गेलेला आहे. हे संधी साधून महाराजांचा खून करतो आणि आता प्रधानजीवर घालतो. म्हणजे या राज्याचा जातीचा वारस होण्यापासून मला कोणी रोखू शकत नाही. सर्वप्रथम महाराजांना पाहतो. सेनापती हे काय करताय? कोण सेनापती? मी कोणाच्या सेनापती नसल. तुमचा कर्तन का समोर उभा आहे. सेनापती तुम्ही खाल्ला आल्यावर बेमान झालात. आम्ही कोणाचे सेनापती नसून सभेमध्ये झालेल्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय तुझा काय समोर उभा आहे. समजलं? सेनापती काहीतरी करायचं जास्त आहे. हुशार.
आई महाकाली सेनापती माधवीताई, माझा घात सेनापतीने केला आहे, तरी युवराजांचं तुम्ही रक्षण करा. अरे बाबू सोडा, हे काय झालं? आपल्या राजाचा खून कोणी केला असेल? महाराज महाराज, आपला कोणी खून केला असेल त्याचा आम्ही बदला घेणार, त्याला आम्ही सोडणार नाही. राजसेवक बोला महाराज, आपल्या महाराजाचा खून तुम्ही काय झोपला नाही केला? तुम्हीच केला हो. राजसेवक आपल्या महाराजाचा खून महाराजांचा खून केलास काय? सेनापती, तुम्ही नावावर गेला, महाराजांचा खून आम्ही केला नाही. काय मग? ज्याच्या हातामध्ये कठेर तोच खुनी, समजलं? शिपाई बोला. फक्त काय पकडणार या आराम करायला. पकड याला. पकड. काय वाटतं आम्हाला? तुम्ही बोलवलं बघा. पकडणाऱ्या हराम करायला आणि आपल्या अंधार बंद करून ठेवा आणि महाराजांच्या प्रताची व्यवस्था करा. नाही नाही राजसेवक, आपल्या महाराजांचा खून आम्ही केला नाहीये. पण आता हा काळ्या बाळाचा कसं बघतोय? शिपाई, बोला मला. याला अन्न पाण्याविना आपल्या अंधार करून बंद करून ठेवा. येतो आणि महाराजांच्या प्रेताची व्यवस्थित विल्हेवाट लावा. त्या गुलामाला कोणी भस्का पाडला नाही त्यांना. येतो मी. महाराजांना दिलेल्या वाक्याप्रमाणे बाळविराजी स्वर्गामध्ये आता आमच्यावर आहे. कोण माधवी? काय सेनापती, काय बोलतात ते बसच्या बोला. माधवी आजपर्यंत फार युवराजांची जबाबदारी प्रधानजर होती, परंतु आता नाही. याची जबाबदारी आम्ही काढून घेतली आहे, समजलं? आता काय बोलता सेनापती तुम्ही? माधवी, तुमच्या पतिरायाने आमच्या महाराजांचा खून केलाय, म्हणून म्हणतो बाळ युवराजांची जबाबदारी आमच्याकडे द्यावी. आमच्याकडे काय असे कृत्य कधीच करू शकणार काय नाही. मग माधवी, एक वेळ नाही 10 वेळ सांगत आहे, बाळ युवराजांची जबाबदारी आमच्याकडे सोपवावी, नाहीतर कठोर शिक्षा भोगायला लागेल. येतो आम्ही. बाळविराजा तुमच्या पलीकडे हे मुळीच शक्य नाही. आलेच मी.
आलो माझ्या माया बघणी घ्या माया बघणी माझ्या माया बघणी या माया बघणी माझ्या माया बघणी या माया बघणी या माया बघणी या माया बघणी माझ्या माया बघणी या माया बघणी माझ्या माया बघणी या माया बघणी माया बघणी या माया बघणी माया बघणी चला झुमा गेलो या ग फुगडी गेलो या चला झुमा गेलो या ग फुगडी गेलो या झुमा गेलो या ग फुगडी गेलो या ग झुमा गेलो या ग फुगडी गेलो या चला झुमा गेलो या ग फुगडी गेलो या चला झुमा गेलो या ग फुगडी गेलो या झुमा गेलो या ग फुगडी गेलो या ग फुगडी गेलो या माझ्या माया बघणी ग माया बघणी माझ्या माया बघणी ग माया बघणी माया बघणी ग माया बघणी चला झुमा गेलो या ग फुगडी गेलो या चला झुमा गेलो या ग फुगडी गेलो या झुमा गेलो या ग फुगडी गेलो या ग झुमा गेलो या ग फुगडी गेलो या ग बालू तुझ्या पाठीत काला पगडा लागला मग त्याला काय करायचं तुझं काय खरं काला बाबडा घालायचा का घालायचं नाही हा त्याला मुंडी पण उडून चालायची नाही हा त्याला पिसा काढून खायला पाहिजे